चिंटू आणि जादुई पेन्सिल. चिंटू अँड द मॅजिक पेन्सिल. चिंटू नावाचा एक लहान मुलगा होता. त्याला चित्र काढायला खूप आवडायचे, पण त्याची चित्र कधीच चांगली यायची नाहीत. तो नेहमी इतर मुलांची सुंदर चित्र पाहून थोडा उदास व्हायचा. एके दिवशी चिंटू त्याच्या जुन्या ड्रॉइंग बॉक्समध्ये काहीतरी शोधत होता. त्याला तिथे एक चमकणारी पेन्सिल मिळाली. ती इतर पेन्सिलींपेक्षा खूप वेगळी दिसत होती. चिंटूने ती पेन्सिल घेऊन एक लहान पक्षी काढला. त्याला आश्चर्य वाटले, कारण चित्र पूर्ण होताच तो पक्षी कागदातून बाहेर आला आणि खिडकीतून उडून गेला. चिंटूला विश्वासच बसेना. ही नक्कीच जादुई पेन्सिल होती. त्याने एक सुंदर फूल काढले आणि ते त्याच्या हातात लगेच उमलले. चिंटू खूप उत्साहित झाला. चिंटूने ठरवले की तो या जादुई पेन्सिलचा चांगल्या कामांसाठी उपयोग करेल. त्याला त्याची मैत्रीण सान्वी दिसली, जी तिचे तुटलेले खेळणे पाहून उदास बसली होती. चिंटूने लगेच जादुई पेन्सिल काढली आणि सान्वीसाठी एक नवीन अजून सुंदर खेळणे काढले. सान्वीच्या डोळ्यात चमक आली, कारण ते खेळणे जिवंत होऊन तिच्या समोर आले. सान्वी खूप आनंदी झाली. तिने चिंटूला मिठी मारली आणि त्याचे आभार मानले. ते दोघे नवीन खेळण्यासोबत आनंदाने खेळू लागले. चिंटू आणि सान्वीने ठरवले की ते या जादुई पेन्सिलने गावातील इतर लोकांनाही मदत करतील. त्यांनी गावातील बागेसाठी एक मोठा झोका काढला. त्यांनी एका भुकेल्या कुत्र्यासाठी चविष्ट जेवण काढले आणि एका वृद्ध बाईसाठी उबदार पांघरूण काढले. चिंटू आणि त्याच्या जादुई पेन्सिलमुळे संपूर्ण गाव आनंदी झाले. चिंटूला समजले की खरी जादू दयाळूपणात आणि इतरांना मदत करण्यात असते.